मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे कित्येक जण बघितलेत, पण वाहत्या प्रवाहात आता पाय धुवून घेणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. पाय धुवून घेण्याचा नवीनच प्रवाह आपल्या समाजामध्ये आलेला आहे. आजवर गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचा आदर मनात दाखविण्यासाठी अशा प्रकारची पाद्यपूजा केली जायची. काशाय वस्त्र परिधान केलेल्या, सर्व मोहाचा त्याग केलेल्या गुरुची पाद्यपूजा करणं ही अभिमानाची आणि पुण्याची गोष्ट मानली जात होतं. पण आजकाल सोशल मीडियाच्या वाढत्या जगामध्ये आपल्या गुरुविषयीचा दिखाऊ आदर देखील वाढलाय. खरं तर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवणाऱ्या माणसांचंच मला आश्चर्य वाटतं. गुरुपौर्णिमा हा शुभेच्छा देण्याचा उत्सव नाही आहे, तर गुरुपौर्णिमा आपल्या गुरुला शतशत नमन करण्याचा उत्सव आहे. पण गुरुला देवत्व बहाल करून त्याला देवाच्या बरोबरीनं बसविणारे आजकाल खूप वाढलेले आहेत. आपल्या गुरुच्या विषयी आपला देव असल्याची भावना असणं गोष्ट वेगळी, आणि प्रत्यक्षात त्याला देव समजणं आणि गुरूंनीच त्या गोष्टी बाहेर टाकणं ही वेगळं. झालंय असं की आजकाल या सगळ्या युगामध्ये आपण किती महान आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न होऊ लागलाय. स्वतःला देवत्व बहाल करून घेणं चाललंय. काही लोक तर स्वतःचा उल्लेखच देवदूत, देव अशा स्वरूपाचा करू लागलेले आहेत. तो मध्यंतरी चित्रपट आला आनंद दिघेंचा, धर्मवीर नावाचा, आणि या चित्रपटामध्ये आनंद दिघे बाळासाहेबांची पाद्यपूजा करतात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आनंद दिघेंची पाद्यपूजा एका नदीवरती करतात. असा प्रसंग आला आणि या प्रसंगानंतर पाद्यपूजा करण्याचं फॅडच जणू वाढलं. आता कोण कोणाकडून पूजा करून घ्यावी याला काही बंधनं असतील की नाही? आता मी तुम्हाला काही पूजा दाखवणार आहे. पहिली पूजा आहे पुण्यातली, जी मनसेचे नेते वसंत मोरे यांची करण्यात आली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्यातली गाणी मी बदलतोय कारण त्या गाण्यावर कॉपीराईट येण्याची जास्त शक्यता आहे. पण त्यातले काही अंश त्या पूजेचे मी तुम्हाला दाखवतोय, ती बघा. वेगळंच म्युझिक लावतोय कॉपीराईटच्या भयामुळे. पण मनसेचे वसंत मोरे यांची त्यांच्या मुलानेच केलेली ही पाद्यपूजा आहे. एका पित्याची मुलाने केलेली असल्यामुळं त्याविषयी मला फारसं भाष्य करायचं नाहीये. पण जाणीवपूर्वक व्हिडिओ शूटिंग करून केलेली ही पाद्यपूजा आपल्यासाठी दाखवतोय, ती बघा. बघितलं, वसंत मोरेंच्या मुलानं आपल्या पित्यालाच गुरु समजून केलेली ही पाद्यपूजा. त्या भावनेविषयी अत्यंतिक आदराची भावना आहे. चला, मुलगा आपल्या पित्याविषयीची ही भावना ठेवतोय, ही गोष्ट खूप चांगली आहे. पण आता नव्याने हे पाद्यपूजा करण्याचं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. चला, वसंत मोरेंची पाद्यपूजा त्यांच्या मुलानं केली असं गृहीत धरू. आता पुण्यातली जी दुसरी पाद्यपूजा मी तुम्हाला दाखवतो. आता इथे कोण आहे करणारं, का करतोय, काही बंधन असलं पाहिजे की नाही? आता ती पाद्यपूजा तुम्ही बघा, मग त्यावर बोलू. आता या पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे या मनसेमध्ये असताना आक्रमक भाषेत कसं बोलत होत्या हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यातली शब्दही ऐकली आहेत. ब-भची बाराखडी आणि गुप्तांगांचा उल्लेख सर्रासपणे करत आपली मुक्तपणे भाषेची उधळण करणाऱ्या रुपालीताई ठोंबरे यांना गुरु समजून
देवत्व बहाल करून त्यांची पाद्यपूजा करणारी तरुणी बघितलं की दोघांच्या विषयी नमस्काराचीच भावना मनात येते. का एवढा पाय धुवून घेण्याचा सोस लोकांना आलाय मला कळत नाही. असं कोणतं दिव्यत्व या व्यक्तिमत्वामध्ये प्राप्त झालेलं आहे, मग ते धार्मिक दिव्यत्व असेल की सामाजिक दिव्यत्व असेल, आणि हे सरसगट व्हिडिओ करून टाकून देऊन त्याला स्वतःलाच एक मोठा व्यक्तिमत्व म्हणून इस्टॅब्लिश करण्याची ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. आता आणखी एक पाद्यपूजा मला तुम्हाला दाखवायची आहे. एक मनसेची बघितली आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेसची बघितली आहे, भारतीय जनता पक्षाची देखील बघायलाच हवी. आता या पाद्यपूजेत तुम्हाला एक व्यक्तिमत्व दिसतंय जे आपल्या शिष्याकडून पाय धुवून घेताय, पुसून घेताय, गंध लावून घेताय. या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला दिसतील, बघा. बघितलं. आता हे व्यक्तिमत्व कोण आहे? हे आहेत ओमप्रकाश शेटे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे खाजगी सचिव. आता ओमप्रकाश शेटे याआधी मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. आता या वैद्यकीय कक्षाच्या प्रमुख असलेल्या ओमप्रकाश शेटे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातलं, शक्तीतलं, त्यांच्या बळाने सधन झालेलं आरोग्य विभागाचं मदत करणारा कक्ष अगदी खंबीरपणे सांभाळला. त्यांच्या आरोग्य कक्षातल्या कामाविषयीचा आत्यंतिक आदर आमच्या मनात आहे. म्हणून लोक त्यांना देवदूत देखील म्हणायचे, म्हणजे देवानं पाठवलेला दूत जो रुग्णांच्या कामी येतो. हळूहळू त्यांच्या देवदूताची प्रतिमा देवत्वाकडे जाऊ लागली. म्हणजे अगदी निसंशयपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांच्या शक्तीने चालू असलेल्या या केंद्राचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं, अगदी चांगल्या पद्धतीनं केलं. पण हळूहळू या देवदूताचं देवत्वाकडचं जाणं सुरू झालं. म्हणजे त्यांच्या जवळपासच्या समर्थकांनीही त्यांना देवत्व बहाल करून टाकलं. त्यांनीही आपण कसं काम केलं हे चांगल्या पद्धतीनं सांगायला सुरुवात केली. आणि देवेंद्र फडणवीस, त्यातला देवदूतातला देवेंद्र, बाजूला करून आपणच कसे हे सगळे लोकांचे दूत आहोत हे पटविण्याचा प्रयत्न त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींनी सुरुवात केला. आता सरकारी निधी, सरकारी व्यक्तीच्या प्रभावानं जमा झालेला निधी, एक तर सरकारी निधी, दुसरा सरकारी व्यक्तीच्या प्रभावानं, दस्तूर खुद्द सरकारनं, सरकारी व्यक्तीच्या प्रभावानं नाही, सरकारनीच जमा केलेला निधी, मग तो CSR फंड असेल किंवा काय असेल, तर त्या पदाचा, मुख्यमंत्री या पदाचा प्रभाव, भाव सगळंच वापरून जमा झालेला निधी योग्य पद्धतीने विनियोग करण्याचं काम. म्हणजे यात कुठलीही शंका नाही आहे माझ्या मनात. त्यांच्या व्यवस्थेसंबंधीची, त्यांच्या कामासंबंधीची कोणतीही शंका माझ्या मनात नाही आहे. एक व्यवस्थेतला व्यक्ती म्हणून त्यांनी त्याचे नियोजन लावलं आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे त्यांना आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सोबत देखील काम करता आलं. ओमप्रकाश शेटे यांना देवत्व बहाल करून त्यांचीही पाद्यपूजा केली जाते, तेही आपले पाय धुवून घेतात. मला इथे जरासं खटकतं. लोकांच्या मनात मदत करणाऱ्याच्या विषयी भावना चांगली असतेच. जे शेटेंनी मला मदत केली आहे, माझ्या शिफारशींना मंजुरी दिलेली आहे, म्हणून माझ्याही मनामध्ये शेटेंच्या विषयी आदर आहेच. मी 2-4 फायली मी पण सांगितल्यात, नाही असं नाही आहे. रेणापूरच्या सांगितल्यात, औरंगाबादच्या सांगितल्यात, आणि त्या बिनदिक्कतपणे मंजूर करून
शेटेंनी त्यात आपलं योगदान दिलेलं आहे. पण ही आदराची भावना, ही चांगुलपणाची भावना देवत्वाकडे घेऊन जायला भाग पाडू लागते, तेव्हा काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु समजणाऱ्या, त्यांना गुरु मानणाऱ्या कोणालाही असो, मग ते रुपाली ठोंबरे असो, मोरे असो की शेटे असो, या तिघांनाही गुरु मानणाऱ्या व्यक्तीच्या भावनांच्या विषयी मला काहीच बोलायचं नाहीये. प्रत्येकाची आपापली इच्छा आहे गुरु समजणे, आणि गुरु हा आदरणीयच असतो. पण या सगळ्या मंडळींना गुरु समजून घेताना जे काही अवडंबर चाललेलं आहे, याला मी अवडंबर म्हणतो, याला कर्मकांड म्हणतो, जे काही अवडंबर चाललेलं आहे त्या अवडंबराच्या विषयी मात्र आक्षेप व्यक्त करावा वाटतो. कारण आपली प्रतिमा अशा स्वरूपाची उभी करणं म्हणजे देवत्वाच्याही पलीकडे घेऊन जाणं, पादप्रक्षालन करून घेणं, पायावरती गंधाने स्वस्तिक काढून घेणं, देखणी ती पाऊले जी स्वस्तिपद्मे रेखिती असं म्हणतात. अहो, पावला आपल्या कामानं स्वस्तिपद्म रेखले गेले पाहिजेत, पावलावर नव्हे. हे साधं गणित का लक्षात येत नाहीये? स्वतःला देवत्व बहाल करून घेण्याची. म्हणजे रुपाली ठोंबरेंचं तर मला अक्षरशः आश्चर्य वाटलं की ज्यांची वाणी पवित्र आहे बबच्या बाराखडीने, ज्यांच्या मुखातून कधीही शिव्याच बाहेर पडतात, ज्यांच्या शब्दांचं उच्चारण देखील पुण्यात राहून देखील चुकीचं आहे, म्हणजे ते सन्माननीय म्हणत नाहीत, सम्मानीय म्हणतात, म्हणजे हेही उच्चारण चुकीचंच आहे. त्यांची भाषा सोशल मीडियावरची आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. अशा व्यक्तिमत्वाला गुरु समजून अपशब्दांचा गुरु निर्माण करण्याची प्रवृत्ती ही कुठून निर्माण झाली आहे हा माझ्या मनातला प्रश्न आहे. म्हणून स्वतःला देवत्वाकडे घेऊन जाणाऱ्या या मंडळींनी वेळीच सावध व्हावं आणि अशांना देवत्व बहाल करणाऱ्यांनीही जागं व्हावं, एवढीच माझी विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.